A7 न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। हिंगोली शहराच्या वैभवात भर चिराग शाह बाबा दर्गा तलावाचे काम युद्धपातळीवर। आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्याकडून प्रत्यक्ष कामाची पाहणी, 14 कोटींचा निधी मंजूर। हिंगोली शहराचा ऐतिहासिक वारसा आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चिराग शाह बाबा दर्गा परिसरातील तलावाच्या नूतनीकरणाचे काम सध्या अत्यंत वेगाने सुरू आहे। हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी आज या विकास कामाची प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी केली आणि कामाच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केले। 14 कोटींचा निधी आणि आधुनिक तंत्रज्ञान। या तलावाच्या नूतनीकरणासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नरहरी झिरवाळ यांनी 14 कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे। हा तलाव पशुसंवर्धन विभागाच्या अखत्यारीत असून जिल्हा परिषदेमार्फत हे काम पूर्ण केले जात आहे। जुन्या काळात या तलावाचे बांधकाम करताना त्याला कोणताही मजबूत पाया नव्हता, त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचल्यावर धोका निर्माण होत असे। आता मात्र आधुनिक पद्धतीने खोलवर पाया खोदून अत्यंत दर्जेदार काम केले जात आहे, अशी माहिती आमदार मुटकुळे यांनी यावेळी दिली। दर्ग्याचे संरक्षण आणि सौंदर्यीकरण। तलावाला लागूनच असलेल्या ऐतिहासिक दर्ग्याला दरवर्षी पावसाळ्यात पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होत होता। दर्ग्यात पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायचे। ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी दर्ग्याला संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू आहे। तलावाचे खोलीकरण व मजबूतीकरण केले जात आहे। पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। युद्ध पातळीवर काम सुरू। शासकीय कंत्राटदार आसारामजी घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। पावसाळा सुरू होण्यापूर्वी तलावाचा पाया आणि मुख्य भिंतीचे काम पूर्ण व्हावे यासाठी यंत्रणा दिवसभर राबत आहे। मान्यवरांची उपस्थिती। या पाहणी दौऱ्यासाठी आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्यासोबत खालील मान्यवर उपस्थित होते: नगरसेवक हमीद प्यारेवाले, ॲडव्होकेट राजेश कोटे, शासकीय कंत्राटदार आसारामजी घुगे, भाजपा शहराध्यक्ष रणजित पुरोहित, पशुसंवर्धन विभाग व जिल्हा परिषदेचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी। हिंगोली शहराच्या विकासातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात असून या प्रकल्पामुळे परिसरातील जलस्तर वाढण्यास आणि पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होणार आहे। A7 न्यूज चॅनलसाठी अनीस अहमद। येथील भव्य असा 148 एकर असा तलाव आहे। अनेक वर्षापासून हा तलाव दुर्लक्षित होता आणि या मंदिराकडे येणारी भाविक मंडळी सर्व धर्माची आहे, म्हणून हे काम आम्ही हाती घेतलेलं आहे। पशुसंवर्धन विभागाच्या ही जमीन आहे आणि त्यांच्यामार्फत हे काम आम्ही जिल्हा परिषदला दिलेलं आहे। जिल्हा परिषदेने त्यामध्ये एस्टिमेट करून त्याचबरोबर त्याचे वर्क ऑर्डरसुद्धा झालेली आहे आणि प्रत्यक्ष असा कामाला सुरुवात केली आहे। आपल्या राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री माननीय नरहरी झिरवाळ साहेब, आपले पालकमंत्री आहेत ते, त्यांच्यामार्फत 14 कोटी रुपये आपल्याला त्यांनी दिलेले आहे आणि या 14 कोटी हा तलावाचं नूतनीकरण होत आहे। जुन्या काळात हा तलाव बांधताना या तलावाला कुठलाही पाया नव्हता, तो पाया खोदकामाचं कामसुद्धा पूर्णत्वास जात आहे। त्याचबरोबर या संरक्षण भिंत जी दर्ग्याला होत आहे, दर्ग्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात मोठा पाणी आला की त्याचं पाणी शिरत होतं, त्यासाठी सुद्धा ह्या दर्ग्याला संरक्षण भिंत बांधण्याचं काम चालू आहे आणि पावसाळ्यापर्यंत हे काम पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा व्यक्त करू शासकीय गुत्तेदार आमचे आसारामजी घुगे यांच्यामार्फत हे काम होत आहे आणि अत्यंत तीव्र गतीनं युद्ध पातळीवर हे काम चालू आहे आणि निश्चित रूपानं पावसाळ्यापर्यंत हे काम आम्ही पूर्णत्वास नेऊ। एक दुसरा